नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी अजूनपर्यंत केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, ई-पीक पाहणी करण्यासाठी जी मुदत देण्यात आलेली होती, तर ही मुदत होती 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर. आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी 15 सप्टेंबरपर्यंत केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना आता 23 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून ही देण्यात आलेली आहे. आपण जर आपल्या पिकाची ई-पीक पाहणी केलेली नसेल, तर आपल्याला 23 सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी ही करायची आहे. इथं कालावधीसुद्धा देण्यात आलेला आहे. ई-पीक पाहणीच्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा हा कालावधी देण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून याचं परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. आपण इथं पाहू शकता हंगाम खरीपसाठी शेतकरी स्तरावरील जो काही कालावधी आहे ई-पीक पाहणी करण्याचा हा 1 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत ई-पीक पाहणी केली नसेल, तर लवकरात लवकर ई-पीक पाहणी करा. जेणेकरून आपल्या पिकाचं जर काही नुकसान झालं आणि शासनाकडून जी काही मदत दिली जाते, तर जसं की पीक विमा झालं, अतिवृष्टी नुकसान भरपाई झालं, तर या मदतीपासून आपण वंचित राहणार नाही. आता आपल्या पिकाची ई-पीक पाहणी कशी करायची आहे, हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती ही आपण त्यामध्ये दाखवली आहे. ई-पीक पाहणी कशी करायची आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या पिकाची ई-पीक पाहणी करू शकता. तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.